आधीच्या काळात कसं होतं माहितीये का? म्हणजे आता तुमचे चष्मे पाहून मला असं वाटतंय, की डोळ्यांचे विकार म्हटलं ना, की 40s नंतर, 50s नंतर म्हणजे मला अजून पण आठवतं मी लहान होती, खूप जुनी गोष्ट सांगत नाहीये मी. तर 50s नंतर डोळ्यांचे विकार होतात असं एक फिक्स होतं. पण आता जर तुम्ही बघितलं तर तुमचेच किती आहेत किंवा लहान-लहान मुलं तुम्ही बघा असे मोठे-मोठे भिंगाचे चष्मे असतात मुलांना. काय कारण आहे याचं? काय वाटतं तुम्हाला? खूप वेगवेगळी कारणं आहेत. ते आपण ठीक आहे बघूया पुढे अजून. पण तो आहे ना म्हणजे माझ्या आईच्या वेळेला आई सांगते किंवा लहानपणी मला पण आठवतं, की चष्मा जर लागला ना, तर ते असं स्टिग्मासारखं व्हायचं. म्हणजे लाज वाटायची, बापरे! आपल्याला चष्मा लागला. आणि आता ते कसं झालंय स्टेटस सिम्बॉल झालंय, है ना? चष्मा असणं म्हणजे खूप अभ्यासू किंवा चष्मा ज्यांना नसलं ना, तरी ते वेगवेगळ्या प्रकारचे आजकाल मुलं गॉगल्स लावतात किंवा ते रस्त्यावरचे घेतात गॉगल्स वेगवेगळ्या फॅशनेबल. पण त्यांनी डोळ्यांना त्रास होतो बरं का. तर असं नाही करायला पाहिजे. नेत्ररोगांचं हे एक पण वन ऑफ द रिझन्स आहे, की का आता नेत्ररोग वाढत चाललेत. तर काळ बदलतो तसे लोकांचे विचार बदलतात आणि रीती पण बदलतात. पण हेल्थ तर सारखीच आहे ना. जे आधीच्या काळात होतं तेच आता आहे. फिट असणं महत्वाचं आहे. है ना? तर हे आपण बघायला पाहिजे, की का आता डोळ्यांचे विकार वाढतायत? आपलं लाईफस्टाईल काय चेंज झालंय? आपलं अन्न काय चेंज झालंय? या सगळ्या गोष्टींचं आपण चिंतन आता करणार आहोत. तुमचे सगळ्यांचे चष्मे आपल्याला सोडवायचे आहेत बरं का? हं? ठीक आहे. डोळा म्हटलं की कसं होतं, जनरली लोकांना काय वाटतं, की डोळा म्हणजे हा कोणाचा विषय? कोण बघणार? ऑप्थल्मॉलॉजिस्ट है ना? म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरांनी फक्त डोळं बघायला पाहिजे. आणि आधुनिक शास्त्रात ॲलोपॅथिक तसं आहे सुद्धा बरं का. म्हणजे प्रत्येक अवयवाचा डॉक्टर वेगळा आहे, है ना? न्यूरोलॉजिस्ट वेगळा, नेफ्रोलॉजिस्ट वेगळा, डोळ्यांचा डॉक्टर वेगळा, नाक कान घसा वेगळा, ईएनटी डॉक्टर्स, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट वेगळे, त्यात पण लिव्हरचा, स्प्लीनचा ते पण वेगवेगळे स्पेशलिस्ट आता आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक अवयवाचा वेगळा डॉक्टर असतो. आणि ठीक आहे त्यांच्यानुसार ते बरोबर पण आहे. पण आपल्या 3.5 हाताच्या देहात हे सगळे ऑर्गन्स एकत्र आहेत, हे विसरून चालणार आहे का आपण? हे विसरून चालणार नाहीये. म्हणजे कसं असतं समजा एखाद्या घरात 8-10 लोकं असतील फर्स्ट. 8-10 लोकं असतील आणि त्यातला एक व्यक्ती जर ॲक्सिडेंट होऊन किंवा कुठल्याही बिमारीमुळे दवाखान्यात ॲडमिट झाला, तर इतर जे लोकं आहेत त्यांची दिनचर्या रुटीन राहील का? शक्य नाही ना, ते सगळे डिस्टर्ब होतील. कारण त्यांना त्याचं काम पण शेअर करावं लागेल. त्याच्यामुळे जे मानसिक त्यांना चिंता, स्ट्रेस, टेन्शन असतं ते पण होईल आणि त्याचं सेवा शुश्रूषा पण करावी लागेल, हे की नाही? तर त्यांचं रुटीन त्यामुळे डिस्टर्ब होईल. मग समजा त्यांचं रुटीन डिस्टर्ब होण्याचं कारण जर तो व्यक्ती असेल, तर त्याची चिकित्सा काय झाली? तो व्यक्ती बरा झाला, की आपोआप यांचं रुटीन चांगलं लागणार आहे. तर तसंच डोळ्यांच्या बाबतीत असतं. आलं का लक्षात? म्हणजे मॅनिफेस्टेशन ऑफ डिसीज जरी डोळ्यात आपल्याला दिसत असेल, पण त्याचं रूट कॉज काय हे आपल्याला समजायला पाहिजे ना. डोळ्याचा विकार असला आणि आपण फक्त डोळ्यांचीच ट्रीटमेंट केली, तर ती अपुनर्भव चिकित्सा किंवा चिकित्सा तरी होऊ शकेल का? होणारच नाही. म्हणून कोणाचे तरी चष्मे सुटलेले तुम्ही ॲलोपॅथिक डॉक्टर्सनी सोडवलेले बघितलेत का? अमरावतीचेच मोठे-मोठे जे टॉपमोस्ट ऑप्थल्मॉलॉजिस्ट आहे ना, मी नावं नाही सांगत, खूप चांगले ओळखीचे आहेत. घरातील सगळ्या व्यक्तींना मोठे-मोठे भिंगाचे चष्मे आहेत. मग स्वतः डोळ्यांचे इतके मोठे डॉक्टर असल्यावर त्यांचे चष्मे का नाही सुटले? हा विचार करतो का आपण कधी? है ना? कारण हा विचारच ॲलोपॅथीत नसतो. डोळ्यांचं आहे ना, तर मग ते फक्त डोळा बघणार. है ना? एनोरेक्टल काही झालं की ते फक्त गुदच बघणार. ते बाकी नाही बघणार की अर्श कशामुळे झालंय. आणि म्हणून अपुनर्भव चिकित्सा त्यांच्यात होत नाही. आणि ती चिकित्सा फक्त आयुर्वेदात आहे आणि हा विचार पण फक्त आयुर्वेदात आहे. तर तो कसा विचार करायचा हे आपण आता बघूया. मग हा विचार आपल्याला जर करायचा असेल, तर आपल्याला हे बघावं लागेल, की नेत्राची उत्पत्ती कशी होते, है ना? आयुर्वेदानुसार नेत्र म्हणजे काय? तेज महाभूताचं रूप जे लक्षण आहे, जे गुण आहे, ते गुण बघण्याचं सामर्थ्य जे इंद्रियांमुळे आपल्याला मिळतं, ते म्हणजे नेत्रेंद्रिय, है ना? मग ते डोळ्यांनी बघितल्यावर त्याचं जे इम्पल्स ब्रेनला मिळतं आणि कुठल्या कलरचं समोरचं आहे वस्तू आहे किंवा त्याचा आकार कसा आहे, प्रकाश कसा आहे, हे सगळं इम्पल्स ब्रेनला मिळतं आणि ते मॅनिफेस्ट होतं. ते ज्याद्वारे होतं ते म्हणजे डोळा, है की नाही? बरं. मग असं जर असेल, तर डोळ्यांची उत्पत्ती कुठे होते आयुर्वेदानुसार? डोळ्यांची उत्पत्ती ही ग्रहणीत होते, है की नाही? म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, सा एव पित्तधरा कला
सायव मज्जाधरा कला आहे की नाही. म्हणजे ग्रहणीमध्ये जिथे पित्तधरा कला आहे तिथेच मज्जाधरा कला आहे आणि तिथेच डोळ्यांच्या सेल्सची उत्पत्ती होते. म्हणून तुम्ही ऑब्झर्व केलंय का की ज्या लोकांना पोटाचे खूप विकार असतात किंवा ज्यांना रिसेंटली फूड पॉयझनिंग झालेलं असतं, कावीळ झालेलं असतं किंवा डिसेंट्री संग्रहणी झालेली असते, तर या लोकांना काही महिन्यांनी किंवा वर्षांनी चष्मा लागतो किंवा डोळ्यांचे काहीतरी आजार होतात. ही हिस्ट्री जेव्हा आपण डोळ्यांच्या पेशंटची घेतो ना, तर खूप पेशंट आजचे जे पेशंटचं आपण वमन केलं की नाही, तर त्यांचं केस पेपर बघितलं का तुम्ही? त्यांनी सांगितलं होतं की काही वर्षांपूर्वी मला संग्रहणी झालेली आणि 1 वर्ष त्यांनी त्रस्त होत्या आणि त्याच्यानंतर मग ते ड्राय सिंड्रोम त्यांना सुरू झाला आहे ना. सकाळी जे मुलं होते त्यांना माहिती आहे. तर हे असं असतं. तर प्रत्येक पेशंटच्या हिस्ट्रीत आपल्याला काही ना काही असं हेतू सापडतो. तर मग कितीही तुम्ही त्यांना डोळ्याची ट्रीटमेंट केली, तर त्यांचा तो सिंड्रोम कमी होईल का? शक्यच नाहीये. म्हणून तुम्ही बघितलं असेल की ड्राय सिंड्रोमचे पेशंट इतके भयंकर त्रस्त असतात. 20-20 वर्षापासून ते टेअर ड्रॉप्स किंवा स्टिरॉइडचे ड्रॉप्स दिवसातून 3-3, 4-4 वेळा टाकल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. कारण इतका जास्त ड्रायनेस असतो आणि खूप डोळे खुपतात आणि दुखतात त्यांचे. तर मग या पेशंटला जोपर्यंत आपण त्यांची ग्रहणी चांगली करत नाही, तोपर्यंत त्यांचे डोळे चांगले कसे होणार आहे? शक्यच नाहीये, है ना? म्हणून त्यांना वातज ग्रहणीची ट्रीटमेंट आपण देतो आणि हे पेशंट मग पूर्ण प्रॉपर व्यवस्थित बरे होतात. आय सिंड्रोम पूर्ण व्यवस्थित चांगला होतो. तर हे फक्त आयुर्वेदातच शक्य आहे. इतर कोणत्या पॅथीत हा विचारच नाहीये. त्याच्यामुळे ते शक्य नाहीये. है की नाही? बरं. आता अजून आपण काय विचार करू शकतो? चक्षुस्तेजोमयम तस्य विशेषा श्लेष्मोभयम, है ना? म्हणजे डोळ्यांना भय कशाचं आहे? कफाचं भय, है ना? म्हणून तुम्ही अजून एक विचार केला तर जे लोक खूप आळसावलेले असतात किंवा दुपारी झोपणारे लोक असतात किंवा डायबिटिक असतात किंवा ज्यांना खूप गोड वगैरे असं खायची सवय असते ना, त्या लोकांना डोळ्यांचे विकार आणि चष्मा लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणजे किंबहुना लागतंच त्यांना. तर हे पण एक हेतू आहे. तर आपण हे बघायला पाहिजे ना, कारण आपल्याला विचार तरी आपण करतो का, की अरे का काही लोकांना डोळ्यांचे विकार होतात? असा आपण विचार करतो का? असा विचारच कधी करत नाही. आहे तर आहे. ठीक आहे, लावून घ्या चष्मा. है ना? पण आपल्याला हे कळायला पाहिजे ना. आणि जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही, आपण त्यापासून वाचणार पण कसं आणि पेशंटला सांगणार पण कसं? काउन्सिलिंग खूप महत्वाची असते. पण त्यासाठी आधी आपल्याला हे माहीत असावं, की याचे कारणं काय-काय आहेत. है की नाही? है ना? तर हे एक आहे. ठीक आहे. आणि समजा उष्णतेच्या संबंधित आपण विचार केला, तर तळपायातून 2 शिरा डोळ्यात जातात सगळ्यांना माहिती आहे. म्हणूनच तळपायांना जर आपण अभ्यंग केलं, म्हणजे तेल लावलं, तूप लावलं, तर लगेच डोळ्यांना चांगलं वाटतं की नाही? हा अनुभव सगळ्यांचा असेल. है की नाही? मग याचाच अर्थ काय होतो? की आपले पाय कसे आहे? वृक्षय का स्निग्ध आहे? पायांना भेगा किती आहे? आपण चप्पल कशी वापरतो? शूज कसे वापरतो? किंवा आपण कडक जमिनीवरून चालतो का आपण गवतावरून किती चालतो? ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध डोळ्यांशी येणार आहे की नाही? 100% येणार आहे. है ना? तर हा पण विचार आपण करायला पाहिजे. बरं. आता ऊर्ध्वजत्रूमध्ये कफदोष आणि रक्तधातूचं प्राबल्य असतं, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून जे हेतू कफदुष्टी करणारे आहे आणि रक्तधातू खराब करणारे आहे, हे सगळे हेतू नेत्रविकारांचे हेतू आहेत. तर हे सगळ्यापासून आपण वाचायला पाहिजे, है ना? हे सगळे होऊ नये, प्रज्ञापराध होऊ नये, ही आपण काळजी घ्यायला पाहिजे, है ना? आता याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं, की डोळ्यांच्या आजारात आपल्याला सार्वदेहिक विचार करायला पाहिजे, है ना? या इतक्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण जर नेत्ररोगात केला, तर डोळ्यासंबंधी कुठलेही पेशंट आले, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने ते सॉल्व्ह करू शकतो. बरं, अजून काय-काय कारणं आहेत डोळ्यांच्या विकारांचे किंवा कुठल्याही आजाराचे कारणं काय-काय सांगितलेले आहेत आयुर्वेदात? पहिलं काय आहे? जनरल कारण काय सांगितलेलं आहे? असात्म इंद्रियार्थ संयोग, है ना? कुठल्याही आजाराचा हेतू आहे. म्हणजे काय? आता डोळ्यांच्या बाबतीत आपण काय घेऊ शकतो? की डोळ्यांचा हीनयोग, मिथ्यायोग, अतियोग. आता डोळ्यांचा हीनयोग म्हणजे काय? खूप कमी प्रकाशात वाचणं, अंधारात विनाकारण वाचण्याचा प्रयत्न करणं किंवा अंधारात मोबाईल बघणं, ही तर खूपच कॉमन आहे. रात्री झोपल्यावर, है ना? तर ते झालं. मग मिथ्यायोग म्हणजे काय? की खूप जास्त प्रकाशात किंवा सूर्याकडे एकटक बघणं, है ना? हा मिथ्यायोग झाला. अतियोग म्हणजे काय? खूप जास्त स्क्रीन टाईम आहेच ऑलमोस्ट सगळ्यांचाच हेतू आहे तो, है ना? तर म्हणून डोळ्यांचे विकार होतात. बरं, अजून काय आहे? दुसरा हेतू काय असतं सगळ्या रोगांच्या कारणांचं? प्रज्ञापराध, है ना? मग आता प्रज्ञापराध काय-काय होऊ शकतो डोळ्यांच्या बाबतीत? सांगा. उगाच चांगलं दिसावं म्हणून गॉगल्स नाही वापरत आपण, है ना? आणि प्रत्येक वेळी ते चांगल्या क्वालिटीचे असतात का? रस्त्यावरून कुठेतरी 100-200 रुपयाचे घेतो, वापरतो आणि पण याने डोळ्यांना त्रास होतो याचा विचार तरी आपण करतो का कधी? है ना? हा प्रज्ञापराधच झाला ना? बरं, अजून काय?
एक खूप कॉमन आहे जे सगळेच लोक करतात. डोळे चोळणं. बरं. अजून? पालेभाज्या खाणं. हेच म्हटलं ना? पाणी मारणं तर चांगली गोष्ट आहे, ते तर करायला पाहिजे. पालेभाज्या खाणं, पालेभाज्या आयुर्वेदात अचक्षुष्य सांगितलेलं आहे बरं का. म्हणजे आणि याच्या एकदम उलट ॲलोपॅथिक डॉक्टर सांगतात, की डोळ्यांसाठी खूप पालेभाज्या खा. आणि लोकांच्या डोक्यात पण हे इतकं फिट आहे, की पालेभाज्या खूप खायच्या. पण पालेभाज्या अचक्षुष्य आहे. पालेभाज्यांमध्ये जे सेल्युलोज असतं ना, ते पचवणारे एन्झाईम्स ह्युमन बॉडीमध्ये नाही आहेत. सेल्युलोज हे पॉलिसॅकराइड आहे आणि पॉलिसॅकराइड आपण पचवू शकत नाही. ॲनिमल्समध्ये ती सिस्टम असते, ते एन्झाईम्स असतात. पॉलिसॅकराइडचं ते डायसॅकराइड, मोनोसॅकराइड करून ते पचवतात. पण ह्युमन बॉडीमध्ये काय होतं सुरुवातीला पण तुम्ही म्हणाल की पालेभाज्या खाल्ल्या की पोट साफ होतं है ना, फायबर्स खाऊन पोट साफ होतं. हा एक शॉर्ट टर्म सुरुवातीला अनुभव सगळ्यांचा असतो, कारण ते पचत नाही आणि म्हणून इंटेस्टाईन्स काय करतात, पेरिस्टॅल्सिस वाढवतात आणि ते बाहेर काढून टाकतात. काही दिवस हे खूप व्यवस्थित चालतं बरं का. पण काही दिवसांनी किंवा वर्षांनी काय होतं, की आता ते थकतात ना, आता हे पचत नाहीये म्हणून फक्त पेरिस्टॅल्सिस वाढवून ते बाहेर काढणं हे किती दिवस ते करणार. मग ते थकले की ते पेरिस्टॅल्सिस जनरेट होत नाही, ते तसंच पडून राहतं आणि मग ते सडतं, कुचतं. ठीक आहे. त्यांनी काय होतं सडल्यावर तिथली पित्तधरा कला जी असते ती खराब होते, मज्जाधरा कला खराब होते आणि म्हणून डोळ्यांचे टिश्यूज चांगले बनत नाही आणि डोळ्यांचे विकार होतात. अजून काय होतं, पालेभाज्यांनी आधी पोट साफ होतं, पण नंतर कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं. तुम्ही बघितलं असेल, अनुभव सगळ्यांनी घेतला असेल. मला माहित नाही तुम्ही असं केलंय, पण अनुभव बघा. तर कॉन्स्टिपेशन झालं म्हणजे काय होतं, अधोवातस्य रोधेनं पुन्हा त्याचा घाला डोळ्यांवर बसतो, हे की नाही. म्हणजे पालेभाज्या खाल्ल्यामुळे डोळ्यांचे विकार वाढतात, म्हणून आपण सगळ्या डोळ्यांच्या पेशंट्सना पालेभाज्या बंद करायला सांगतो. बरं, आता ॲलोपॅथिक डॉक्टर्स हे मानतील का? कोणीच मानणार नाही. तर अजून 50-60 वर्ष हा वादाचा विषय राहणार आहे आणि मग काही वर्षांनी भारतीय डॉक्टर्सना ते पटेल, की हां, आणि मग ते म्हणतील, "नाही, नाही, आता डोळ्यांच्या पेशंटनी पालेभाज्या खाऊ नका." असं खूप गोष्टीत आपण बघतो, की जे आयुर्वेदात वर्षानुवर्ष सांगितलेलं आहे, तर ते काही-काही वर्षांनी ते पुढे-पुढे प्रूव्ह होतं. तोपर्यंत ते वाद होतात आणि मग ते म्हणतात, "नाही, आता असं आहे आणि तुम्ही असं करा." आपल्याला सगळ्या शास्त्रात सांगितलेलं आहे. आपण हे आधीपासून का नाही ऐकायला पाहिजे? है ना? कारण तुम्ही अनुभव घेऊन बघा ना. है की नाही? बरं, आणि पालेभाज्या खाऊन कोणाचे तरी चष्मे सुटलेले बघितले का आतापर्यंत? किती लोकं पालेभाज्या खातात? नाही सुटत चष्मे. मग या अनुभवावरून तरी आपण प्रत्यक्ष प्रमाण आहे ना आपल्यासमोर. आपण हे करावं. आपण हे आपल्या पेशंट्सला पण सांगायला पाहिजे आणि फॉलो करायला पाहिजे. ठीक आहे? हा एक झाला प्रज्ञापराध. हं. बरं, अतिव्यवाय खूप वाढलंय आजकाल. व्यवाय खूप वाढलाय. त्यांनी काय होतं, शुक्रक्षय होतो आणि शुक्रक्षय झालं की प्रतिलोम गतीने धातुक्षय व्हायला लागतो. मज्जाधातू विकृत होतो. मज्जा विकृत झाली की पुन्हा पित्तधरा कला खराब होते आणि पुन्हा डोळ्यांचे टिश्यूज चांगले बनत नाही आणि डोळ्यांचे विकार होतात अतिव्यवाय करणाऱ्या लोकांना. आणि त्यात सगळंच आलं बरं का. म्हणजे नको ते सगळंच. सांगायला नको, तो विषयच वेगळा आहे. बरं, तिखट, आंबट, खारट, लोणची, पापड जास्त खाणारे लोकं सॉरी, किंवा व्हिनिगर शुक्त जास्त ज्याच्यात आहे ते खाणारे लोकं, चायनीज ज्याच्यात अजिनोमोटो आहे, मंचुरियन वगैरे खाणारे जे सगळे लोक आहे ना, या सगळ्या अन्नांनी, विदाही अन्नांनी काय होतं, पित्तधरा कला पुन्हा खराब होते आणि म्हणून पुन्हा डोळे खराब होतात. तर हे सगळं प्रज्ञापराधमध्ये येतं आणि हे रोजच घडतंय. म्हणून आता डोळ्यांचे विकार खूप वाढतायत आणि चष्मे खूप वाढतायत. है की नाही? बरं, डोळे चांगले राहावे म्हणून आपल्या दिनचर्येत काय सांगितलेलं आहे? अंजन करायला सांगितलंय. करतो का आपण रोज अंजन? करतच नाही. म्हणजे छोट्या-छोट्या बाळांना पण अ, आयुर्वेदात ॲटलीस्ट 2-3 वर्ष अंजन करायला सांगितलेलं आहे. पण पेडियाट्रिशियन्स नाही म्हणतात आणि लोकं आजकाल करत नाही. म्हणून डोळ्यांचे विकार खूप वाढले. बरं, अंजन लावणं फक्त हे चांगलं दिसण्यासाठी आहे का? डोळे जर मज्जेचे असतील आणि मज्जाधरा आणि पित्तधरा कला जर ग्रहणीत असेल, ग्रहणीमध्ये अग्नी असेल, तर डोळ्यात अंजन टाकणं ही अग्नीची चिकित्सा झाली की नाही? है ना? मग किती मोठा याचा फायदा होतो, की अंजन केल्याने पचनशक्ती चांगली राहते. हा विचार करतो का आपण? म्हणून तुम्ही बघा, की जे मुस्लिम लोकं आहेत ना, तर ते खूप अंजन करतात बरं का आणि किती नॉन खातात, पण तरी त्यांना पोटाचे विकार, मला पेशंट जेवढे आहे, त्यातले खूप लोकं असं सांगतात, की त्यांना पोटाचे विकार नसतात. ते इतर काही यांनी त्रस्त असतात. ते लोकं पोटाच्या विकारसाठी आले आणि डायजेशनसाठी आले असं कधी दिसत नाही. खूप कमी दिसतं ते. तर ते मोठे-मोठे जेंट्स असले ना माणसं, ते पण अंजन लावतात. आपण बघतो. तर त्याचा फायदा आहे, की त्यांची ग्रहणी चांगली राहते, पित्तधरा आणि मज्जाधरा कला चांगली राहते, अग्नी चांगला राहतो आणि म्हणून पचन चांगलं राहतं. कितीही कितीही हार्ड फूड खाल्लं तरी ते पचवू शकतात त्याला. इतकं अंजनाला महत्त्व आहे बरं का. नाही रोज करणं झालं, तरी आठवड्यातून एकदा फक्त, जर सुरवारी हिरडा माहिती आहे ना?
सुरवारी हिरडा मधात घासायचा आणि त्याचं अंजन फक्त आठवड्यातनं एकदा आपण केलं तर पूर्ण स्त्राव डोळ्यातला निघून जातो आणि कफाचं भय डोळ्यांना राहत नाही आणि डोळ्यांचे विकार आपल्याला होणार नाही. इतका फायदा फक्त अंजनाचा आहे. तर एवढं सोप्या सोप्या गोष्टी तेवढ्या आपण करू शकतो ना. चष्मे सुटतील किती लोकांचे याने, है ना? बरं, रक्तदाब आणि मधुमेह वाढवणारी जी कारणं आहेत ती सगळी कारणं डोळे खराब करणारी आहेत. आपल्याला माहिती आहे की हायपरटेन्सिव्ह पेशंट्सना पुढे जाऊन डोळ्यांचे विकार होतात आणि डायबिटिक रेटिनोपॅथी होते हे आपल्याला माहितीच आहे. म्हणून या गोष्टी पण नियंत्रणात ठेवणं हे खूप आपल्याला आवश्यक आहे. हे सगळी कारणं डोळ्यांचे आजार वाढवण्यासाठी कारणीभूत आहेत. हे आपण बघायला पाहिजे. बरं, आता तुम्ही म्हणाल की चष्म्याच्या बाबतीत आयुर्वेदात काही वर्णन आहे का? है ना, त्या काळात काही चष्मे वगैरे नव्हतेच ना. तुम्ही बघितलंय का चरकाचार्य चष्मा घातलेले बसलेले, सुश्रुताचार्य? मग त्यांना होत नसतील का डोळ्यांचे त्रास? मग तेव्हा का चष्मे नव्हते? हा विचार केलाय कधी? विचारच नाही केला. बरं, ठीक आहे. तर तिमिर रोग जे आहे ना त्याच्यात ह्याचं सगळं वर्णन आलेलं आहे बरं का. म्हणजे लांबचं न दिसणं, जवळचं न दिसणं, वाचता न येणं, हे सगळं वर्णन आलेलं आहे की नाही तिमिर रोगात. तिमिर रोगाची जर आपण प्रॉपर ट्रीटमेंट केली ना तर चष्मा सुटण्यासाठी खूप उपयोगी पडते. आपल्याकडे असे बरेच पेशंटचे चष्मे आपण सोडवलेले आहेत बरं का. फक्त नेटून राहावं लागतं. ते काय होतं, सोपं काय वाटतं लोकांना, चष्मा लावून घ्या. कोण ते शरीर चांगलं करत बसणार, कोण रोज औषधं घेणार, कोण पथ्य घेणार करणार, है ना? ते त्याचा कंटाळा असतो लोकांना. त्यापेक्षा चष्मा लावला की झालं, मिटलं काम. पण आजार मूळ बरा न करता जर फक्त चष्मा लावला तर एका आजारातून दुसरा आजार उत्पन्न होणार नाही हे कोणी बघितलंय का? हमखास होतोच ना. जो घरातल्या माणसांचं मी उदाहरण दिलं तुम्हाला, एक अवयव खराब झालं तर त्याचा इफेक्ट दुसऱ्या अवयवावर जर होत असेल तर चष्मा लावल्यामुळे, चष्मा लागतो कशामुळे? मॅनिफेस्टेशन जरी डोळ्यात असेल पण त्याचं रूट कॉज कुठे असतं? ग्रहणीत असतं ना मोस्टली. मग ग्रहणीची चिकित्सा न करता फक्त चष्मा लावणं ही चिकित्सा थोडी झाली, है ना? मग ग्रहणी तुमची ऑलरेडी खराब आहे. मग ती खराब असल्यामुळे त्याचा इफेक्ट इतर ऑर्गन्सवर होतो आणि पुढे जाऊन मोठे इतर आजार पण होऊ शकतात. म्हणून तेव्हाच जर आपण ट्रीटमेंट करून ग्रहणीची चिकित्सा केली तर चष्मा तर सुटतोच किंवा लागत नाही, पण पुढे होणारे मोठ्या आजारात पण आपला बचाव होतो. हा किती चांगला विचार आहे. हा पण आपण करायला पाहिजे, है की नाही? तर हा एक खूप मस्त आहे. एक ना मी मागच्या वेळी जो आपल्या योगांचं बुक, एक फॉर्म्युला बुक पाठवलेलं आहे जमक दगदगनी सरांचं आपल्या ग्रुपवर. तर त्याच्यात एक नकुल एरंडे म्हणून योग आहे. तर एक 7-8 महिन्यात तो योग व्यवस्थित घेतला आणि पथ्याने व्यवस्थित राहिलं ना तर चष्मे सुटतात खूप चांगल्या प्रकारे. वयोवर्ष फक्त 18 to 40च्या मध्ये पाहिजे. जनरली काय होतं, लहान मुलांना जे चष्मे लागतात ना तर जशी जशी उंची वाढते ना तर चष्म्याचा नंबर वाढतो. तर 18 वर्षापर्यंत चष्मे सोडवणं कठीण असतं, पण आपण ते मेंटेन करू शकतो. पण 18 ते 40 वर्षांमध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे चष्मे सोडवू शकतो. कारण नंतर हाईट वाढत नाही म्हणून ओरिजिनली नंबर वाढत नाही, तर आपण त्याला बॅक आणू शकतो. ते काम खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर हे आपण करूया आणि करायला पाहिजे, हे की नाही? बरं, आणि एखाद्या वेळी असं होतं पण की ही ट्रीटमेंट शक्य नसते किंवा काही अडचणी असतात. तर ठीक आहे, चष्मा लागला तर काही हरकत नाही. पण आजकाल उपसूट लोक चष्मे लावतात, है ना? हे चुकीचं आहे. असं होऊ नये. जेन्युइन एक 5% लोकांना फक्त गरज असते चष्म्याची. 95% मला वाटतं हे ऑप्थल्मॉलॉजिस्ट सांगतात आणि चष्मे लावून टाकतात लोक, असं होतं. आधीच्या काळात कसं व्हायचं माहितीये का? चष्मा लागायच्या आधी काही सिम्पटम्स बॉडी देतं. तुम्ही ऑब्झर्व केलं का? डोळा दुखणार, डोळ्यातून पाणी तरी येणार, डोकं दुखणार, डोळे खुपणार, डोळे लाल होणार किंवा नॉशिया होणार, डोकं दुखणार, काहीतरी असं होतं. मग आपल्याला लक्षात येतं, आपण काय करतो, डायरेक्ट ऑप्थल्मकडे जातो आणि ते काय म्हणतात, हा हे असं तुमचं एरर आहे आणि तुम्ही चष्मा लावून द्या. चष्मा एक दिवस लावला की लगेच एका दिवसात बरं वाटतं. त्यामुळे चष्मे सुटतात यावरून लोकांचा विश्वासच उडून गेलाय की हे माहितीच नाहीये लोकांना. पण आत्ता सांगितल्याप्रमाणे जर आपण प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर हे चष्मे लागणारच नाही. हे जर असोसिएटेड सिम्पटम्सची आपण सुरुवातीला ट्रीटमेंट केली ना, थोडा पेशन्स धरायचा. या सगळ्या, समजा तुम्हाला डोकं दुखतंय तर तुम्ही पथ्याती काढा, पथ्याती घनवटी, या सगळ्या गोष्टी घेऊन, शिरशुलादी वटी घेऊन ग्रहणीची ट्रीटमेंट करून डोकं दुखणं कमी करायचं. जर डोळ्यातून पाणी गळत असेल तर वातज प्रतिशायाची आपण ट्रीटमेंट करू शकतो. जे सिम्पटम तुम्हाला येत आहे ना फक्त त्या सिम्पटमची ट्रीटमेंट करायची आणि पेशन्स ठेवायचं. एक 2, 4, 6 महिने आपण काढले ना की मग त्या कंडिशनला आपला लेन्स ऍडजस्ट होतो आणि मग ते सिम्पटम सगळे चालले जातात आणि डोळ्यांनी दिसणं पण चांगलं होतं आणि विजन पण चांगलं होतं. फक्त हा पेशन्स आपण ठेवत नाही म्हणून पटकन चष्मे लावून घेतात लोक. आलं का लक्षात?
तर हे गोष्ट आपण करायला पाहिजे. ठीक आहे. आणि असे खूप लोकांचे चष्मे लावण्यापासून आपण वाचवलेलं आहे. म्हणजे माझ्या हसबंडचंच उदाहरण आहे, की त्यांना व्हिजन थोडं कमी झालेलं आणि डोकं दुखायला लागलेलं. तर ऑप्थॅल्मकडे ऑब्व्हियसली जातातच सगळे आणि मुद्दाम पाठवलं, की बघा त्यांनी सांगितलं, की तुम्हाला नंबर आहे 0.75 वगैरे कमी आहे म्हणे, लावून टाका काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांना पण ते नको होतं आणि मला पण ते नकोच होतं. तर मग या हिशोबाने आपण ट्रीटमेंट दिली. एक 3-4 महिने त्रास झाला. पण मग बॉडी आणि डोळे सेट झाले त्याला आणि चष्मा लावायचा वाचला ना. नाहीतर मग लाईफ लाँग चष्मा लावावा लागला असता. असे खूप केसेस आहेत. रिसेंट पण काही केसेस जे आहेत ते मी पुढे सांगेन तुम्हाला, की काय-काय आपण केलेलं म्हणजे आयुर्वेदाने काय-काय होऊ शकतं, है ना? आपल्याला माहीत पाहिजे तर आपण पेशंटला सांगू, है ना? आणि स्वतःवर पण करू. माहितीच नसेल तर असं वाटतं, की ठीक आहे लागला, सोपं असतं ना. ठीक आहे. हल्ली कसं झालंय, की मधुमेह झाला, डायबिटीज झाला, तर सोपं काय? डायबिटीजची गोळी खा, शुगर नॉर्मल ठेवा आणि काहीही खा, असं करतात लोकं. किंवा बीपी, हायपरटेन्शन झालं असेल, तर गोळी घ्यायची, मनपूतम समाचरेत. काहीही करा आणि बीपी नॉर्मल ठेवायचं, पण पुढे जाऊन त्यांना काय हार्ट अटॅक येतो. असं होतं ना. तर प्रत्येक बाबतीत असं होतं. तर डोळ्यांच्या बाबतीत पण असं होऊ शकतं, की हे सिम्प्टम्स आपण ट्रीट न करता फक्त टायमिंग चष्मा लावून घेतला, तर पुढे त्याचं रूपांतर मोठ्या आजारात पण होऊ शकतं. पण ते डोळ्यांमुळे आहे हे कोणी सांगत नाही. हे आपल्याला माहीत नसतं आणि मग त्या चक्रात आपण फसतो. मग एक झालं की त्याची ट्रीटमेंट घ्या. मग ते झालं की दुसरं जे उत्पन्न होतं त्याची ट्रीटमेंट घ्या. त्यापेक्षा रूट कॉजवर ट्रीटमेंट करावी ना. म्हणजे पुढे संप्राप्ती जातच नाही आणि इतर आजार पण होणार नाही. आणि चष्मा पण सुटेल, डोळे पण चांगले राहतील. है की नाही? ठीक आहे. आता काही सिंपल योग किंवा औषधं तुम्हाला सांगते, की जे आपण जर 18 वर्षापासून पुढे केलं ना, तर डोळ्यांचे विकारच उत्पन्न होत नाही, असं होतं. बरं का? त्रिफळा सगळ्यांना माहिती आहे, है ना? त्याच्यात काय-काय आहे? हिरडा, बेहडा आणि आवळा. तर 18 वर्षापासून जर रोज रात्री झोपताना 1 ते 2 ग्रॅम त्रिफळा चूर्ण, अर्धा चमचा तूप आणि 1 चमचा मधासोबत जर घेतलं ना, तर डोळ्यांचे विकारच होत नाही. त्रिफळा काय आहे? एकतर रसायन आहे. त्यांनी पोट पण साफ होतं. म्हणजे त्यांनी एजिंग प्रोसेस आपोआप स्लो डाऊन होते. तर इतर ऑर्गन्स पण आपले यंग राहतात. है ना? वयस्थापन होतं त्यांनी. तर म्हणून त्रिफळा चूर्ण घ्यायला पाहिजे. है ना? सगळ्यांनी 18 वर्षानंतर. ठीक आहे? कतक बी माहिती आहे का? निर्मळीचं बी? आपल्या डोळ्यातलं लेन्स आहे ना, तसं ते दिसतं. तर कतक बीला काय करायचं? डिस्टिल्ड वॉटरमध्ये उगाळायचं आणि त्याचं अंजन करायचं. तर आठवड्यातनं एकदा दोनदा जरी असं अंजन केलं ना, तर वयानुसार जे मोतीबिंद होतं ना, मोतीबिंदू होतो, तो आपण खूप प्रोलॉंग करू शकतो किंवा फर्स्ट स्टेजचा जर कॅटरॅक्ट असेल ना, तर तो पूर्ण त्यांनी जातो. इतका चांगला इफेक्ट याचा येतो आणि चष्मा लागत नाही. हे याचा खूप चांगला हे आहे. है ना? यष्टी, ज्येष्ठमध सगळ्यांना माहिती आहे. यष्टी हे नेत्र सांगितलेलं आहे आयुर्वेदात. हायपर टेन्शनमुळे जो डोळ्यांवर वाईट परिणाम येतो ना, तो यष्टी आणि त्रिफळा चूर्ण एकत्र घेतल्यामुळे तो होत नाही. तुम्ही बघा की हायपर टेन्शन खूप वर्ष जर राहिलं तर पुढे जाऊन त्या लोकांना डोळ्यांचे आजार होतात किंवा डायबिटिक पेशंट असले तर पुढे जाऊन डायबिटिक रेटिनोपॅथी होते. तर हे सगळं आपण त्रिफळा आणि यष्टी चूर्ण घेतल्याने टाळू शकतो. रसायनासारखं हे रोज घ्यायचं फक्त. है ना? नित्य घेणं महत्वाचं असतं. है की नाही? बरं. अजून जनरली काय होतं, डोळ्यांच्या आजाराबाबतीत नेग्लिजन्स खूप असतं. म्हणजे जोपर्यंत आजार वाढत नाही ना, तोपर्यंत लोकांच्या लक्षातच येत नाही, असं होतं. म्हणजे खूप वेळा काय होतं, की एका डोळ्याने कमी दिसतं, पण दुसऱ्या डोळ्याने व्यवस्थित दिसत असतं. तर मग त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, की ठीक आहे, झालं असेल वगैरे, है ना? डोळ्यातून पाणी निघत असतं, पण असं वाटतं जाऊ दे, काही होत नाही. कारण चलता आहे ना, कामं अडत नाही. पण त्याचं कारण मॅनिफेस्टेशन जरी डोळ्यात असेल, पण त्याचं रूट कॉज कुठेतरी शरीरात आहे ना. म्हणजे सार्वदेहिक आजार काय आहे, याकडे आपलं लक्ष पाहिजे. कुणी थोडंही सांगितलं, की नी डोळ्यात असं होतंय, तर ते कशामुळे होतंय याचा आपण शोध घेतला पाहिजे आत्तापासून. आणि जे सार्वदेहिक आजार आहे, तो आपण ट्रीटच केला, तर दुसरा मोठा आजार पण उत्पन्न होणार नाही आणि डोळे पण चांगले होतील. है ना? तर हे बघायला पाहिजे. म्हणून ॲटलीस्ट 30s नंतर आपल्या शरीराकडे आपलं खूप बारीक लक्ष असायला पाहिजे. म्हणजे शुगर चेक केली पाहिजे. वारंवार नको, पण ॲटलीस्ट शुगर वाढलेली आहे का? किंवा हायपरटेन्शन आहे का? किडनीचा काही विकार आहे का? डायजेशन संबंधी काही इश्यू आहे का? संग्रहणी आहे का?
असं जर काही असेल ना, तर ते पटापट ट्रीट करायला पाहिजे. नाहीतर त्याचं मॅनिफेस्टेशन अजून दुसऱ्या ऑर्गन्सवर येऊन इतर ऑर्गन्स पण खराब होतात. कुठलीच गोष्ट मायनर सिम्प्टम असले ना, तरी त्याकडे दुर्लक्ष नको करायला, है ना? आपली दिनचर्या जर आपण व्यवस्थित ठेवली, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठलो, रात्री 10 ते 2 ते 3 पित्त काळात जर आपण झोप घेतली, सूर्यास्ताआधी जेवण केलं आणि बाहेरचं फास्ट फूड, जंक फूड खाल्लं नाही, तरी आपलं शरीर खूप चांगलं राहतं. खूप काही करायची गरज नसते. पण प्रज्ञापराध इतका भयंकर असतो ना, की माहीत असतं सगळं, पण तरी आपण ते करतोच, है ना? तर यासाठी मनावर कंट्रोल असायला हवं. त्यासाठी प्राणायाम करायचा आहे ना. मागच्या वेळी आपण खूप डिटेल आपलं बोलणं झालेलं आहे याच्या बाबतीत. ठीक आहे. आणि वृक्क विकृतीमुळे जेव्हा किडनीचे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे समजा क्रिएटिनिन जर 1.5च्या पुढे जरी गेलं ना, तर खूप वेळा सिम्प्टम्स बॉडी दाखवते. म्हणजे मळमळ होतं किंवा फोडणीचा वास पण सहन होत नाही. असं जेव्हा व्हायला लागतं ना, तर तेव्हा KFT एकदा करून घ्यायची, है ना. त्याच्याकडे नेग्लिजन्स नको, नाहीतर मग ते अचानक खूप वाढलेलं दिसतं आणि लगेच डोळ्यावर त्याचा घाला बसतो. तर किडनी खराब झाल्यामुळे जेव्हा डोळ्यांवर इफेक्ट यायला लागतो, म्हणजे वाईट इफेक्ट यायला लागतो, तर त्याच्यासाठी काय करायचं? गोकर्णीची वेल सगळ्यांना माहिती आहे. पांढरे गोकर्णाचं जे बी असतं ना, शेंगातील जे बी असतं किंवा त्याच्या मुळाचं चूर्ण करून ठेवायचं आणि दोन्ही जेवणाच्या आधी जर 2-2 ग्रॅम ते घेतलं आणि त्याच्यासोबत कासनी नावाच्या वनस्पतीचं अल्कोहोलमधील अर्क काढून जर घेतलं ना, तर किडनी खराब झाल्यामुळे जे डोळ्यांवर इफेक्ट यायचे ना, वाईट इफेक्ट यायचे, ते येत नाही. है ना? खूप सोपं आहे. हे आपण सगळेच जण करू शकतो. हां? तर हे लक्षात ठेवायचं. बरं, अजून कृष्ण सारिवा माहिती आहे? सारिवाचे 2 प्रकार असतात. तर त्यातली जी कृष्ण सारिवा आहे, ज्याला कावळी म्हणतात. तर त्याच्या मुळाला एक खूप चांगला सुगंध असतो बरं का. कंट्री साईडला त्याच्या मुळाचा चहा करून शेतकरी वगैरे घेतात. तर त्याने खूप घाम येतो आणि ज्वर निघून जातो आंपाचन होऊन. तर त्या कृष्ण सारिवाचं जर चूर्ण करून सकाळ संध्याकाळ घेतलं, तर हायपर टेन्शनमुळे जे डोळ्यांवर वाईट इफेक्ट येतात ना, ते येत नाही. हे आपण सोप्या-सोप्या गोष्टी हे आपण सगळ्यांना करू शकतो. डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा मॅक्युलर डिजनरेशनमुळे डोळा ब्लाइंडनेस येण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. तर याच्यात पण याचा उपयोग खूप चांगला होतो. आणि त्याच्यासोबतच सिस्टमिक काय आजार आहे याच्यावर आपलं लक्ष असायलाच हवं बरं का. हे पूर्ण आपल्याला बघायचंय. बरं. आता डोळ्यांच्या विकारांमध्ये हा एक विचार झाला. अजून आपण ट्रीटमेंटमध्ये काय-काय करू शकतो? पंचकर्मातलं काय-काय करू शकतो? डोळ्यात आपण ड्रॉप्स टाकायला देतो. आपण नेत्रतर्पण करतो, बिडालक करतो, पूटपाक करतो. खूप साऱ्या गोष्टी आपण डोळ्यांसाठी करू शकतो. है ना? आपलं फक्त लक्ष एकच, की रूट कॉजला ट्रीट करणं. हे सगळं तर आपल्याला लोकली करायचंच आहे. पण रूट कॉजला ट्रीट केल्याशिवाय आपण मुळातून अपुनर्भव चिकित्सा करूच शकत नाही. त्याच्यावर आपला नेहमी लक्ष असायला पाहिजे. बरं. अजून एक लीच थेरपीचा खूप चांगला उपयोग होतो बरं का सगळ्याच नेत्रविकारांमध्ये. म्हणजे शंख प्रदेश आणि कपाळावर जर लिचेस लावल्यानं, तर तिथं अशुद्ध रक्त निघाल्यामुळे तिथे चांगल्या रक्ताचा फ्लो खूप जास्त व्यवस्थित व्हायला लागतो. नवीन डोळ्यांचे टिश्यू तयार व्हायला मदत होते आणि डोळ्यांचे विकार पटकन कमी येतात. तर लीच थेरपी खूप उपयोगी आहे डोळ्यांच्या सगळ्याच विकारांमध्ये. त्याच्यासोबतच तिक्तक्षीर बस्ती आपण करू शकतो. त्यांनी काय होणार? पित्तधरा कला चांगली होणार आणि ऑब्व्हियसली पित्तधरा कला चांगली झाली की डोळ्यांचे टिश्यूज चांगले बनणार. ही सगळी ट्रीटमेंट पेशंट बघून आपण करायला पाहिजे. आपण करू शकतो खूप चांगल्या प्रकारे. बरं. आता एक रिसेंट काही केसेस आहे, म्हणजे एक मला जे आठवत आहेत तेवढे आपण फक्त बघूया. एक पेशंट होते, मागच्या मला वाटतं एक 5-6 महिन्यापूर्वीची केस आहे. एक 58 इयर्सचे मेल पेशंट होते आणि डायबिटीजमुळे त्यांना अंधत्व आलं होतं. म्हणजे त्यांना 15 दिवस झाले दिसतच नव्हतं. तर डॉक्टर्सचं म्हणणं होतं, की फक्त तुम्ही शुगर कंट्रोल करा आणि ते होऊन जाईल. मग ॲलोपॅथिक डॉक्टर्सनी इन्सुलिनचा डोस वाढवला, हे सगळं केलं. तरी डायबिटीज कंट्रोलमध्ये आलेलं, पण तरी त्यांना दिसत नव्हतं, असं होतं. कारण नुसतं डोस वाढवल्याने काय होणार आहे? ब्लड शुगर लेवल कमी होईल ना, पण रूट कॉज कुठे गेलं? त्याच्यावर आपण काहीच केलेलं नव्हतं. म्हणजे त्यांनी काही केलेलं नव्हतं. तर या पेशंटला आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण सुरू केलेली आणि 15 दिवसातच पोटातील औषधं आणि लीच त्यांना लावलेली. म्हणजे लीचचं मला तुम्हाला सांगायचंय. फक्त एक सेटिंग त्यांची लीचची झालेली, शंख आणि कपाळावर. तिसऱ्या दिवशी त्यांना दिसायला लागलं. इतके खुश झाले ते, म्हणजे त्यांना जे वाटलं, की आता मला अंधत्व आलं, तर म्हणजे मला पण असं वाटलं, की हे इतक्या लवकर कसं काय झालं? मला वाटलं ॲटलीस्ट 2-4 महिने ट्रीटमेंट घ्यावी लागेल. मी त्यांना सांगितलेलं, की ॲटलीस्ट 3-4 महिने तुम्ही ट्रीटमेंट घ्या. आपण लीचच्या 4 सेटिंग्ज करू, औषधं देऊ. हे जे आता सांगितलं ते सगळं त्यांना समजावून सांगितलं. लीच नंतर
तिसऱ्या दिवशी त्यांचं विजन आलं. थोडं थोडं दिसणं सुरू झालं आणि 15 दिवसात त्यांना पूर्णच विजन आलं. भयंकर खुश झालेले. म्हणजे मस्त. ही एक खूप छान केस आहे. तर ही मी जमदग्नी सरांना पण सांगितलेली. तर सर पण खूप खुश झालेले आणि त्यांनी लेक्चरमध्ये ही केस पूर्ण सांगितली होती तेव्हा. तर हे एक झालेलं. त्यांची पूर्ण ट्रीटमेंट याच विचाराने केलेली बरं का. मागे जे सांगितलं तुम्हाला डिटेल केस घेऊन ग्रहणीची ट्रीटमेंट करायची आणि जे काही त्यांचे कॉसेस आहेत ते एक-एक करून ते काढायचे. बरं. आणि ड्राय आय सिंड्रोमची आजची जी पेशंट होती ना, तशी एक पेशंट मागच्या वर्षी होऊन गेल्या. तर त्यांना पण लीच ट्रीटमेंट, ग्रहणीची ट्रीटमेंट, मग आपण त्यांना नेत्र धावन, नेत्र पुरचुंडी, शेक या सगळ्या गोष्टींनी ड्राय आय सिंड्रोम त्यांचा एक 20 वर्षांपासून जो होता म्हणजे प्रसाद हॉस्पिटल कुठलं तरी आहे ना ते साऊथचं फेमस आहे, व्ही प्रसाद वगैरे काही. तर तिथे 20 वर्षांपासून त्यांची ट्रीटमेंट सुरू होती. एका मिनिटाला त्या 40 वेळा त्यांचे डोळे असे बंद चालू व्हायचे. इतकं ड्रायनेस त्यांच्या डोळ्यांमध्ये होता. तर या सगळ्या गोष्टींनी, बस्ती ट्रीटमेंटनी, औषधांनी त्यांना पण एक 3 महिन्यात 60% to 70% रिलीफ होता. आणि लोकांना पूर्ण बरं व्हायचंच नसतं बरं का. थोडं बरं वाटलं की लोकं गायब होतात. त्यातल्या या होत्या. पण खूप चांगला रिलीफ आपण इतक्या वर्षांचा असून देऊ शकतो. त्यांचे जे दिवसातून दर 2-2 तासाला त्यांना टिअर ड्रॉप्स टाकावे लागायचे, स्टिरॉइडचे ड्रॉप्स त्यांना होते. ते सगळे टेपर ऑफ होऊन ते बंद करणार होतो, पण त्या फॉलोअप नाही दिला त्यांनी पूर्ण. पण खूप चांगला उपशय त्यांना होता. हं? ठीक आहे. हां, एक रिसेंट केस आता आहे. 38 वर्षाची एक फिमेल पेशंट आहे. त्यांना हाय बीपी म्हणजे हायपरटेन्शनचा त्रास होता आणि त्याच्यामुळे काय होतं, की डायुरेटिक्स देतात ना हायपरटेन्शनच्या पेशंट्सला, आहे ना, सीटीडी त्यांना सुरू होतं. तर आयुर्वेदानुसार डायुरेटिक म्हणजे काय? मूत्रस्य क्लेद वहनम, आहे ना? क्लेद भरपूर शरीरातून निघून जातो. क्लेद निघाल्यामुळे काय होईल? रुक्षता येणार आहे आणि म्हणून त्याचं साइड इफेक्ट म्हणून त्यांना डोळ्यात रुक्षता आलेली. तर हे डायग्नोज कोण करणार? है ना? ॲलोपॅथिकवाले डॉक्टर्स बीपीची गोळी तर बंद करू नाही शकत. त्यांना ते देणंच आहे. त्यांना डायुरेटिक देणंच आहे. बीपी त्यांचा त्यांनी कंट्रोलमध्ये राहत होता. पण त्याचा साइड इफेक्ट जो डोळ्यांवर होतोय, इतर ऑर्गन्सवर होतोय, हे कोण बघणार? है ना? मग त्यांना केलं रेफर, तुम्ही ऑप्थल्मॉलॉजिस्टकडे जा. मग त्या चक्रात त्या फसल्या ना. मग आयुर्वेदिक इकडे आपली खूप जुन्या पेशंट आहेत. त्यांच्यामुळे मग त्यांनी म्हटलं, की आता मी काहीच घेत नाही. आपण हेच करूया. तर ते सगळी ट्रीटमेंट त्यांनी बंद केली. मग त्यांना हायपरटेन्शनसाठी आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट दिली. हळू त्यांना ग्रहणीची ट्रीटमेंट देऊन उपयोग होता का? थोडाफार त्यांना टायमिंग बरं वाटलेलं. कारण टिश्यू तिथे उत्पन्न होतात ते गेलं. पण इथे कॉज काय होता? सीटीडी. क्लेद निघून गेल्यामुळे रुक्षता शरीरात येत होती. तर प्रत्येक पेशंटमध्ये सेम विचार करायचा असं नसतं बरं का. पेशंट बघून हेतू वेगळा होतो आणि म्हणून चिकित्सा बदलते. हे मला तुम्हाला सांगायचंय. तर त्यांना ॲलोपॅथिक सीटीडी हायपरटेन्शनच्या टॅबलेटवरून आपण आयुर्वेदिक याच्यावर शिफ्ट केलं. ते पूर्णपणे बंद केलं आणि ते बंद केल्यावर बीपी पण त्यांचं नॉर्मल राहायला लागलं. आयुर्वेदिक औषधं पण त्यांची मग नंतर बंद केली आणि जसंच त्यांचं ते डायुरेटिक बंद केलं ना, 4थ्या-5व्या दिवसापासून त्यांचा ड्रायनेस गेला डोळ्यांचा. नाहीतर वर्षानुवर्ष ते चालूच राहिलं असतं आणि ते वाढलं असतं. हे की नाही? म्हणजे हेतू शोधणं किती महत्वाचं आहे. है ना? हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर ही एक छान केस होती बरं का. एक केस आता मागच्या आठवड्यातलीच आहे. ट्रेमेंडस नेत्रकंडू म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांना असं कंटिन्यू खाजवावं इतकं ते त्यांना 3-1 वर्षांपासून तो त्रास होता. तर त्यांना फक्त डोळ्यात ड्रॉप टाकून वगैरे असं ते चालू होतं. कारण काय करणार ना? कृमी हा विचार तिकडे नसतोच. मग त्यांना कृमीचा विचार करून पोटातून पण औषधं दिली आणि कृमींचा काढायचा जो आपला योग आहे ना, त्याचा काढा करून त्यांना आय वॉश करायला सांगितलं. तर जसंच त्यांना ते आय वॉश दिलं ना, त्याच दिवशी त्यांचा कंडू कमी झाला. म्हणजे 60% to 70% त्यांचा नेत्रकंडू जो त्यांना 3 वर्षांपासून होता कंटिन्यू त्यांचा ना रिव्ह्यू आहे आपल्या याच्यावर. आता रिसेंटली त्यांनी दिलाय. तुम्ही ते बघून घ्या Google आपल्या वेबसाईटवर. एक 3 वर्षात मला वाटतं 3 की 2 वर्षापासून होता त्यांना. तर तो खूप एकदम ट्रेमेंडस कमी झाला आणि मग पुढे 1-1.5 महिन्यात तो गेलाच ऑलमोस्ट त्यांचा. तर किती चांगला विचार हा. नाहीतर मग ते खाजवत राहतात ना वर्षानुवर्ष लोकं. डोळे चोळतच असतात. तुम्ही बघितले असतील किती. तर कृमींचा विचार नेत्रकंडू जेव्हा असतो ना, तेव्हा आपण करायला पाहिजे. पोटातून पण कृमींना चिकित्सा द्यायची आणि धावन पण द्यायचं कृमीतनं काढायचा. म्हणजे इथे फक्त ग्रहणीची ट्रीटमेंट करून उपयोग होता का? विचार काय-काय वेगळे-वेगळे आपण करू शकतो, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणून ह्या केसेस वेगवेगळ्या घेतल्या आहेत. हे फक्त रिप्रेझेंटेटिव्हज आहेत, है ना? असे खूप केसेस आहेत, की जे आयुर्वेदिक ट्रीटमेंटने बरे होतात. हं. आणि चष्मा सोडवण्याचं मी तुम्हाला सांगितलंच. माझ्या मिस्टरांचंच आपल्याकडे एक्झाम्पल आहे आणि खूप असे ते तर भरपूरच असतात, की चष्मा लागताना आपण लागू देत नाही
आणि लागलेला चष्मा पण आपल्याला सोडवता येतो खूप चांगल्या पद्धतीने, है ना? ते तर आहेच. तो योग सांगितला तो करायचा, ग्रहणीचा विचार करायचा, बस्ती करायची आणि शिरोधारा करायची, है ना? कारण डोळे हे मज्जेचे आहे, है ना? खूप स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी ज्यांना असते ना, त्यांना पण डोळ्यांचे विकार लवकर होतात. कारण मज्जा खराब होते. मज्जा खराब झाली की पित्तधरा कला खराब होते आणि म्हणून डोळे खराब होतात. तर हेतू बघून आपल्याला ट्रीटमेंट त्या हिशोबाने बदलावी लागते. ठीक आहे? बरं. आता पोस्ट कोविड काय झालंय किंवा कोविडपासून स्क्रीन टाईम खूपच वाढला आहे सगळ्यांचा. म्हणजे मला आठवतं ना माझं स्वतःचं, की कोविडमध्ये आधी ऑनलाईन पेशंट आपण करू शकू, हे डोक्यातच नव्हतं. म्हणजे मला पण असं वाटायचं, की यार पेशंटला बघितल्याशिवाय कसं औषध द्यायचं आपण? नाडी बघितल्याशिवाय कसं औषध द्यायचं? पण कोविडनी खूप नवीन गोष्टी शिकवल्या. तेव्हा ऑप्शनच नव्हता म्हणून ऑनलाईन कन्सल्टेशन सुरू झालं आणि तेव्हापासून ऑफलाईनपेक्षा ऑनलाईनच प्रॅक्टिस वाढली. आता पण असं झालंय. म्हणजे ज्यांना बरं वाटलं ते आपले नातेवाईक मग वेगवेगळ्या ठिकाणी जिथे असतात ते त्यांना सांगतात आणि मग ते ऑनलाईन पेशंट्स असे खूप सुरू झाले. तर स्क्रीन टाईम सगळ्या फील्डच्या लोकांचा वाढलेला आहे, है ना? तर हा एक हेतू खूप जास्त आहे. तर काय करायला पाहिजे? ज्यांना आता कामच ऑनलाईन आहे, तर ते काय करतील? तर ॲटलीस्ट दर 1 तासाला उठायचं आणि थंड पाणी भरपूर डोळ्यांवर मारायचं. तर त्यांनी स्क्रीन टाईममुळे जो डोळ्यांवर परिणाम येतो ना, तो बऱ्यापैकी आपण कमी करू शकतो, है ना? हे लक्षात कारण त्यांनी काय होतं उष्णता वाढते. थंड पाणी वाढल्यामुळे उष्णता आपण कमी करू शकतो आणि म्हणून डोळ्याचे विकार होण्याला थोडंफार का होईना आपण बॅक घेऊ शकतो. हं? तर हे बघायला पाहिजे. रोज डोळ्यात अंजन करायला पाहिजे, है ना? रोज नाही झालं तर ॲटलीस्ट आठवड्यातनं एकदा सुरवारी हिरडा मधात उगाळायचा आणि त्याचं अंजन करायचं आणि डोळ्यातून स्त्राव होऊ द्यायचं. तर याने डोळ्यांचे विकार आपल्याला होणार नाहीत. हं? त्रिफळा चूर्णाचं मी सांगितलं तुम्हाला. अजून काय करता येईल? महात्रिफळा घृत जे असतं ना, त्याचं बिडालक करता येतं. म्हणजे काय? थोडंसं घ्यायचं आणि डोळ्यांच्या भोवती चांगली मसाज करायची. आठवड्यातनं एकदा दोनदा केल्या तरी चालतं. कफ, सर्दी, सायनोसायटिसमुळे ज्यांना डोळ्यांवर ताण येत असेल, त्यांनी काय करायला पाहिजे? आपला जो सर्दीचा लेप आहे ना, त्या बुकमध्ये आहे. त्याच्यात काय-काय आहे? हळकुंड आहे, वेखंड आहे, सुंठ आहे, शृंगी आहे, पुनर्नवा आहे, कर्कटशृंगी आणि कुकुटनखी. तर हे सगळे उगाळायचं आणि त्याचा लेप नाक, गाल आणि कपाळावर जर लावलं ना, तर सर्दी, कफ तर कमी होतोच, पण त्याच्यामुळे जो डोळ्यांवर ताण येतो ना, तो पण कमी होतो आणि डोळ्यांचे विकार कमी व्हायला खूप चांगली मदत होते. ठीक आहे. शंखप्रदेशी लीच लावायची हे मी सांगितलेलंच आहे. शरद ऋतूमध्ये रक्तमोक्षण करायचं, है ना? डोळे पित्ताचे असल्यामुळे आणि ऊर्ध्वजत्रू हे रक्त आणि कफाचं असल्यामुळे जर शरद ऋतूमध्ये आपण बृहद विरेचन घेतलं किंवा लघु अमन विरेचन केलं, लीच लावली, सिरावेत केलं, रक्तमोक्षण केलं, तर त्याचा फायदा खूप चांगला होतो. सगळ्यांनी करायला पाहिजे. हं? ठीक आहे. मुलांची उंची वाढते तसं डोळ्यांचा नंबर वाढतो, हे आता सांगितलं. पण समजा त्याला आपण पूर्ण बंद नाही करू शकलो, तरी ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आपण तिक्तक्षीर बस्ती त्यांना देऊ शकतो. म्हणजे एक काय म्हणतो आपण जे फास्ट नंबर वाढतं ना, ते ॲटलीस्ट आपण त्याला स्लो डाउन करू शकतो आणि 18 नंतर तर मग ते आपण सोडवू शकतो खूप चांगल्या प्रकारे. तर बस्तीला खूप महत्त्व आहे. हं? तिक्तक्षीर बस्ती करता येते आपल्याला. ठीक आहे. त्राटक एक व्यायाम जे आहे, ते केल्याने डोळ्यातून स्त्राव निघतो आणि स्त्राव निघाला की डोळे चांगले होतात. तर त्राटक आपण करायला पाहिजे. हं? आहारात काय? तिखट, आंबट, खारट कमीत कमी खायचं. कारण यांनी पित्तदृष्टी होते, पित्तधरा कला खराब होते. लोणचं रोज खाण्याची सवय असते खूप लोकांना किंवा पापड रोज खाण्याची सवय असते. मीठ जास्त खाण्याची सवय असते. या लोकांना डोळ्यांचे विकार जास्त होतात. म्हणून हे सगळं आधीच कमी ठेवायचं. हं? ठीक आहे. तर केसेस झाले, हे सगळं झालं. आय एम डन.